जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, आज आपण बघणार आहोत वर्गमूळ. सेकंदात कोणत्याही संख्येचं वर्गमूळ तुम्ही काढू शकता. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. बघा, डायरेक्ट सुरू करूया आपण. हा पहिला. ठीक आहे. आता आपल्याला या फॉर्म मध्ये येतील. ठीक आहे, दिसत आहे ना बरोबर? ओ, युनिट प्लेस बघा. युनिट प्लेस किती आहे रे? 6. मग आपल्या युनिट प्लेसला एकतर किती येईल? 4 किंवा 6. कारण 4चा वर्ग किती होतो? 16 आणि 6चा वर्ग किती होतो? 36. मग आपण लिहिले 4 किंवा 6. आता याच्यानंतर काय करायचं? या 2 नंबरला कट करून टाका. यांचं काम संपलं. किती उरले? 31. 31च्या मागचा वर्ग 25. व्हेरी गुड. कोणाचा आहे रे? 5चा. मग एक तर आपला आन्सर किती राहणार? 54 किंवा किती राहणार? 56. आता या दोघांमधून कोण? त्याच्यासाठी काय करायचं? हा 5 आहे ना, याच्या समोरचा नंबर किती आहे? 6. 5 सक 30. आता एवढं चेक करा, 30 पेक्षा हा नंबर लहान आहे तर लहान आन्सर, 30 पेक्षा नंबर हा मोठा आहे तर मोठा आन्सर. मग 30 पेक्षा हा नंबर कसा आहे? मोठा. आपला आन्सर किती येणार? 56. समजलं सर्वांना? काही अवघड? एका स्टेप मध्ये आन्सर आलं पाहिजे. काय करावं लागेल? फक्त शेवटची 2ची जोडी कट करावी लागेल. कळालं? नेक्स्ट घ्यायचा चांगल्या प्रकारे. 20 25 याला तर काही समजून सांगण्याची गरजही नाही. हा 5 25 सॉरी 20 उरलं. कोणत्या दोन जवळच्या नंबरचा गुणाकार 20 येतो? 4 पंच 20. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे? 4 गुणिला 5. म्हणजे आपल्या स्क्वेअर मध्ये काय येणार? 4. म्हणजे याचं उत्तर काय राहील? 45. किंवा ऑप्शन वापरून डायरेक्ट हे सॉल्व्ह करू शकता. किंवा इकडे बघा, नसल समजलं याच्यामध्ये चांगल्या प्रकारे समजून जाईल. मला सांगा 04 आहे म्हणजे युनिट प्लेसला काय येणार? 2 किंवा 8 येणार. किती येणार? 2 किंवा 8. मग आता नंबर कोणता उरला? 96. 96च्या मागचा स्क्वेअर 81. कोणाचा आहे? 9चा. मग एक तर उत्तर किती असणार? 92 किंवा 98. आता 92 आहे का 98 हे शोधायचं. 9. 9च्या समोरचा नंबर 10. 9 गुणिला 10 90. 96 90 पेक्षा लहान आहे का मोठे? काय मोठे, म्हणजे उत्तर काय येणार? 98. सोपं आहे? अवघड आहे का काही? नाही. परत पुढचा एक घेऊ अजून. 3969. शेवटी किती आहे? शेवटी किती आहे? 9. मग एक तर 3 येणार किंवा 7 येणार. फक्त जोडी कट करायची. शेवटची जोडी कट करा. किती आले? 39. 39च्या जवळचा स्क्वेअर मागचा 36. कोणाचा आहे? 6चा. मग उत्तर काय येणार? 63 किंवा 67. मग 6 घ्या. 6 गुणिला 7 42. संख्या उरलेली 42 पेक्षा कशी आहे? लहान. म्हणजे उत्तर किती येणार? 63. पण आता काय? पॉइंट. तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर रूट काढताना पॉइंट नंतरचे नंबर मोजायचे. पॉइंट नंतर नंबर किती आहे? 2. त्याला अर्ध करा. किती झाला? 1. म्हणजे आपल्या उत्तरात पॉइंट नंतर किती नंबर यायला पाहिजेत रे? 1. 6.3. सांगा, काही अवघड? ठीक आहे, एक सोडवता मग तुम्ही. या लेखाने सांगा. युनिट प्लेसला किती आहे? 4. मग एकचं उत्तर आपलं 2 असणार किंवा 8 असणार. 60 डालो. किती उरलं? 60. 60च्या मागचा स्क्वेअर कोणाचा आहे? 49. कोणाचा आहे? 7चा. ठीक आहे. तर 7 8 56. उरलेला नंबर 56 पेक्षा कसा आहे? मोठा. म्हणजे आपलं उत्तर 72 येईल का 78 येईल? 78. पॉइंट नंतर नंबर 2 म्हणजे काय येणार मग? 7.2. 7.8. कळालं? या पूर्ण स्टेप कळाल्या ना तुम्हाला? काही अवघड आहे का? नाही. ठीक आहे, सर्वांच्या कन्सेप्ट क्लिअर आहे मला माहिती आहे. आता 82 81 युनिट प्लेसला किती आहे? 1. म्हणजे आपल्या युनिट प्लेसला एक तर 1 राहणार. किती? 9 राहणार. याला काटून टाका. 82 उरलं. 82चा मागचा नंबर 81. आता तुम्हाला डायरेक्ट कळायला पाहिजे 81 82 म्हणजे 99 का 91. किती राहणार? 91. का? खूप जवळचा 81च्या. कसं समजून घ्या. 81चा वर्गमूळ किती? 9. 9च्या समोरचा नंबर 9 गुणिला 10 90. हा नंबर कसा आहे उरलेला? छोटा. मग आपलं 91 राहील का 99 राहील? 91. आता पॉईंटचे ऍडजस्टमेंट. पॉईंट नंतर 4 नंबर आहे त्याचे अर्धे. पॉईंट नंतर 2. किती आलं उत्तर? 0.91. खूप सोपं आहे रे, खूप सोपं आहे. नेक्स्ट 2704. ठीक आहे. युनिट प्लेसला किती? 2 किंवा 8. पटापट आठवलं पाहिजे. कापून टाका. 27च्या मागचा वर्ग
25 कोणाचा आहे? 5चा. 5च्या समोरचा नंबर 6. 5 सक 30. 30 पेक्षा कशी आहे? म्हणजे उत्तर किती येणार? 52. किती येणार? 52. आता पॉईंटची ऍडजस्टमेंट, पॉईंट नंतर 4 नंबर आहे तर उत्तर किती येणार? 0.52. कळालं? ठीक आहे, समजलं सर्वांना? काही प्रॉब्लेम नाही. सोडवता येईल, कमेंट बॉक्स मध्ये टाकता येईल उत्तर. हा, पॉईंट नंतर 6 नंबर आहे तर उत्तर किती येणार? पॉईंट नंतर 3. हा सोडवता येईल, पॉईंट नंतर नंबर किती आहे? 6 तर उत्तर मध्ये किती येणार? 3. तुम्हाला म्हटलं आपण 100 पर्यंत काढू शकतो. कितीपर्यंत? 100. जर तुमचे 30 पर्यंत वर्गपाठ असतील ना, कितीपर्यंत? 30 पर्यंत, तर तुम्ही 300 पर्यंत कोणताही स्क्वेअर काढू शकता. 300 पर्यंत कोणतेही वर्गमूळ काढू शकता. फॉर एक्झाम्पल, आता जर मी तुम्हाला दिलं, एकदा कॅल्क्युलेशन करून घेऊ द्या, कारण आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यू पाहिजे. समजा हा स्क्वेअर आहे 62,001. आता हा कोणाचा आहे? ठीक आहे, 100 पर्यंत तर कोणाला काही प्रॉब्लेम नाही, मान्य. आता युनिट प्लेसला किती आहे? 1. समजून घ्या, अवघड प्रश्न आहे तुमच्यासाठी. परत काय येऊ शकतं? 9. व्हेरी गुड. सरांनी सांगितलं गड्या शेवटचे 2 नंबर कट करा. समजलं? आता 620 आहे म्हणून म्हटलं 30 पर्यंत जर स्क्वेअर पार्ट असले ना, हे सोपं होऊन जाईल. 620 त्याच्या मागचा नंबर 576. कोणाचा स्क्वेअर आहे? 24चा. कोणाचा स्क्वेअर आहे? 24चा. मग तुमचं उत्तर काय येणार? 241 किंवा 249. मग 24 गुणीला काय करावं लागेल? 25. आता अवघड नंबर आहे तर थोडा गुणाकार करावाच लागेल ना. किती येणार? किती? 600. किती येणार? 600. मग आपलं आन्सर आहे जे 600, 620 पेक्षा कसं आहे? लहान. मग उत्तर काय आलं? असं लक्षात ठेवायचं. नंबर लहान कोणता आहे? 600. मोठा कोणता आहे? 620. याच्यावर लक्ष ठेवायचं का? लक्ष कशावर ठेवायचं? 620 वर. 620 याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे उत्तर आपलं मोठं येणार. म्हणजे तुम्ही कितीपर्यंत स्क्वेअर काढू शकता? 300 पर्यंत. त्या क्वेश्चनचे आन्सर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे. अशा नवनवीन टेक्निक ट्रिक्स साठी चॅनलला रेग्युलर फॉलो करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. जय श्रीकृष्ण.